सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. या कालावधीतील पहिला महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना पूर्वी नभस या नावाने ओळखला जात असे. रात्रीच्या प्रारंभी पूर्वे श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच श्रावणी पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला श्रावण महिना, श्रावण मास म्हणून ओळखलं जातं. बघा, श्रावणात अनेक व्रत आचरली केली जातात. त्यातीलच सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र शुभ मानला जातो. या महिन्यात जर आपण शिवशंकरांची सेवा केली तर आपल्याला भरभरून फळ मिळत असतं. शिवभक्तांसाठी हा श्रावण महिना म्हणजे पर्वणीच असते. तर यावर्षी 2026 मध्ये श्रावण महिना प्रारंभ होत आहे. 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारपर्यंत हा श्रावण महिना असणार आहे. यावर्षी सोमवार श्रावणी सोमवार हे 4 आलेले आहे. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट आणि त्याच दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे. शिवामूठ असणार आहे तांदूळ. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी सोन्याहून पिवळं सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट शिवामूठ असणार आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आलेला आहे. शिवामूठ असणार आहे मूग. आपण बघा, संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना सुद्धा मूग अर्पण करतो. आणि श्रावणी सोमवारची तिसरी मूठ असते मूग हिरवे आणि तिसरा सोमवार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आलेला आहे. दोन्ही देवतांना आपण शिवपुत्र श्री गणेश आहे आणि शिवजी आपण शिवपिंडीवर सुद्धा शिवामूठ मूग अर्पण करणार आहोत. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. सर्वांनी शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा मूठभर मूग अर्पण करा. सोन्याहून पिवळं इतकं आयुष्याचं कल्याण होईल. जे मागाल ना ते त्या दिवशी तर नक्कीच तुमच्या पदरात मिळणार आहे. चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर आणि अजय एकादशी दोन्ही देवतांची एकत्र सेवा. सोन्याहून पिवळं बघा, 7 सप्टेंबरला अजय एकादशी आलेली आहे आणि चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे. शिवामूठ असणार आहे गहू. तर यंदा श्रावणी सोमवार 4 आलेले आहे. 2026 मधील श्रावणी सोमवार 4 आलेले आहे. पहिला श्रावणी सोमवार नागपंचमीच्या दिवशी आलेला आहे. दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्ट दिवशी आलेला आहे. तिसरा श्रावणी सोमवार संकष्ट चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि चौथा शेवटचा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर अजय एकादशीच्या दिवशी आलेला आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की 2 उपवास आपण एकत्र कसे करायचे. आता नागपंचमीचा पण बऱ्याचशा महिला भावासाठी उपवास करत असतात. भाऊ राया म्हणजे आपला नागदेवता. आता नागदेवता हे भगवान भोलेनाथांचेच गण आहे. म्हणून दोन्हीही उपवास तुम्ही एकत्र करू शकता आणि संध्याकाळी परंपरेनुसार जसा श्रावणी सोमवार तुम्ही सोडत असाल तशा पद्धतीने तुम्ही उपवास सोडायचा आहे. नागपंचमीचा उपवास बऱ्याचशा महिला चतुर्थीच्या दिवशी पकडतात आणि पंचमीला सोडत असतात. तर तुम्ही तसं करू शकता. आदल्या दिवशी उपवास करा, रविवारी उपवास करा आणि श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा एकत्र संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता. काही महिला सकाळी उपवास करतात, संध्याकाळी उपवास सोडता. तर दोन्हीही उपवास तुम्ही संध्याकाळी शिवशंकरांची नागदेवतांची पूजा करून तुम्ही संध्याकाळी अगदी परंपरेनुसार देवांना नैवेद्य पाणी केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आता संकष्ट चतुर्थीचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा तिसरा श्रावणी सोमवारचा उपवास एकत्र आलेला आहे. तर मग कसं करायचं. शिवपुत्र आहे श्री गणेशा आणि श्रावणी सोमवार सुद्धा दोन्ही उपवास तुमचे लागू पडणार आहे. दोन्हीही उपवास तुम्ही संध्याकाळी जसं पारंपरिकरित्या तुम्ही उपवास करता सकाळी आणि संध्याकाळी जसा सोडतात तशाच पद्धतीने सोडायचा आहे. दोन्ही उपवास तुमचे लागू पडणार आहे. आता अजय एकादशी आणि
आणि शेवटचा श्रावणी सोमवार एकत्र आल्याने आता कसं करायचं, कारण एकादशी तर दोन्ही वेळेला असते आणि दुसऱ्या दिवशी आपण एकादशीचं पारणं फेडत असतो. बऱ्याचशा व्यक्ती एकादशी वर्षाच्या 24 एकादशीचं व्रत करतात आणि त्यांचा श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि सोमवारचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो. मग कसं करायचं, तर महिलांनो दादांनो, तुमचा जर अजा एकादशीचा उपवास असेल आणि तो तुम्ही दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोडणार असाल 8 सप्टेंबरला, तर मग काय करायचं, संध्याकाळी तुम्ही देवांना नैवेद्य दाखवा आणि थोडंसं जलाधरीच्या इथून तीर्थ आणि एखादं बेलपत्र खाऊन घ्यायचं आहे. भोलेनाथांना महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझा एकादशीचा उपवास आहे, तुमचं तीर्थ आणि बेलपत्र मी प्रसाद स्वरूप खात आहे, मी श्रावणी सोमवारचा उपवास इथंच सोडत आहे असं बोलून घ्यायचं आहे. आणि फराळाचं तुम्ही दोन्ही वेळेला खायचं आहे. तुम्ही फलाहार घेऊ शकता, साबुदाणा वगैरे खाऊ शकता जरी एकादशी आहे, पण या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे, भगर या उपवासाला चालत नाही. म्हणून चुकून सुद्धा श्रावणी सोमवार आणि अजय एकादशीच्या दिवशी भगर खाऊ नका. बाकी साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा, रताळं, राजगिरा बरेचसे असे पदार्थ असतात. एक फक्त भगर सोडून द्या. दोन्ही उपवास तुमचे लागू पडणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही अजय एकादशीचा उपवास जे पदार्थ बनवलेले असतील, वरण भात भाजी पोळी, देवांना नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडून घ्या. पण श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी महादेवांचं एखादं बेलपत्र, देवांना जो दूध साखरेचा नैवेद्य, फळांचा नैवेद्य दाखवलेला असेल ते खाऊन घ्यायचं आहे. तुमचे दोन्ही उपवास लागू पडणार आहे. नागपंचमीच्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. महिलांनो दादांनो, चुकून सुद्धा या गोष्टी ही कामं करू नका. महिलांनो, आपण जेवण स्वयंपाक तर करणारच आहोत. लेकरा बाळांसाठी जरी आपला उपवास आहे तरी पण आपण साबुदाणा खिचडी करतो, फळं वगैरे कापकूप करत असतो. तर चुकून सुद्धा तुम्ही या दिवशी दिवसभरात सुरी असेल, कैची असेल, चाकू असेल, काप कूप करू नका. किसणीचा वापर करू नका. खोबरं वगैरे किसायला वगैरे चुकून सुद्धा धारदार वस्तू आपल्या हातात या दिवशी घेऊच नका. आदल्याच दिवशी तुम्हाला जी पण स्वयंपाकाची, जेवणाची, फराळाची तयारी करून घ्यायची आहे, तुम्ही आदल्याच दिवशी रात्रीच्या 11-12 वाजेच्या आतच करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी आणि श्रावणी सोमवारी कुठलंच असं काम करू नका. ज्या वस्तू आपल्याला धारदार वस्तू हातात घ्याव्या लागतील अशी कामं या दिवशी चुकून सुद्धा करू नका. खोदकाम असेल, माती उकरणं असेल, या गोष्टी करू नका या दिवशी. चुकून सुद्धा या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे. आदल्याच दिवशी फराळाची, स्वयंपाकाची तयारी करून ठेवा आणि नागपंचमी, श्रावणी पहिला सोमवार ही कामं चुकून सुद्धा करायची नाही आहे. दोन्ही उपवास तुम्ही एकत्र करू शकतात. शेतात नांगरणं, एखादं झाड वगैरे लावणं, या गोष्टी या दिवशी राहू द्यायच्या आहे. या दिवशी अशी कामं करूच नका. एखादं गांडूळ वगैरे असेल, एखाद्या जीवाला आपल्यामुळे त्रास होईल, इजा होईल, तर मग साक्षात नागदेवताला तो त्रास असतो. म्हणून नागपंचमीचा दिवस आहे, आपल्या भाऊ रायाला कुठलाच त्रास होणार नाही. या गोष्टी टाळायच्या आहे. महिलांनो दादांनो, चुकून सुद्धा या दिवशी काहीच करू नका. कैची, सुरी किंवा फावडा वगैरे, माती उकरणं, खोदकाम करणं, या गोष्टी टाळायच्या आहे. या दिवशी केस कापणं, नखं कापणं, नखं कुरतणं, कुणाविषयी वाईट साईड बोलणं, निंदा नालस्ती करणं, कुणाचा अपमान करणं, काय सांगावं. भगवान भोलेनाथ नागदेवता कोणत्या रूपात येईल आणि आपली परीक्षा घेऊन जातील, दर्शन देऊन जातील. म्हणून कुणाचीच निंदा नालस्ती करू नका आणि ही कामं तर चुकून सुद्धा करू नका. स्वच्छ वस्त्र नेसा, लवकर उठा, सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र नेसून देवघरात देवांची पूजा सेवा करा आणि आपण महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा बेल फूल अर्पण करून, अभिषेक करून विधिवत पूजा करायची आहे. मन इतकं प्रसन्न ठेवा की साक्षात भोलेनाथ दर्शन देऊन जातील, नागदेवता दर्शन देऊन जातील. इतकं मन प्रसन्न ठेवा. कुणाला मदत करता आली तर आवर्जून मदत करा या दिवशी. कुणाला फराळाचं दान करता आलं, तुम्हाला कपडा लत्ता अशा वस्तू दान करा. तुम्हाला जेवढं दान धर्म जमेल ना
या श्रावण महिन्यात जेवढं दान धर्म जमेल तुम्हाला तेवढं दान धर्म करा. एखाद्या व्यक्तीचं पोट भरेल, खरंच गरजू आहे ती व्यक्ती, तिचं पोट भरेल एवढं तरी अन्नदान जरूर करा. वस्त्र, कपडे, लत्ते, छत्री, चप्पल, बूट अशा वस्तूसुद्धा तुम्ही दान करू शकता. दानाला श्रावण महिन्यात खूप खूप महत्त्व आहे. तुम्ही पांढऱ्या वस्तू दान करू शकता, पिवळ्या, लाल, तुम्हाला ज्या वस्तू आवडतात, जो रंग आवडतो त्या वस्तूंचं दान अवश्य करा. आणि अन्नदान तर सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं, म्हणून अन्नदान जरूर करा. आपण जेव्हा मंदिरात जाल तिथं तुम्ही फराळाचं वाटप करू शकता. तुम्हाला जर परवडत असेल तर जरूर फराळाचं दान करा. बघा, आपण उपवासात आपण फराळाचं दान केलं ना तर भरभरून आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. श्रावण महिना इतका बहरलेला महिना असतो, जिकडं बघाल तिकडं हिरवळ आपल्याला दिसते. आपली धरती माता, आपली पृथ्वी इतकी हिरवीगार झालेली असते. सगळीकडं आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं. महिलांनो, श्रावण महिन्यात थोड्या का होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या, काचेच्या बांगड्या हातात घालून पूजा सेवा करा. भरभरून फळ मिळेल. तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह, गुरु ग्रह, शुक्र ग्रह इतका मजबूत होईल की साक्षात लक्ष्मी माता तुम्हाला सर्व जगाचं सर्व ऐश्वर्य प्राप्त करून देईल. आणि शिवप्रिय माता पार्वती प्रिय रंग आहे हा हिरवा, म्हणून हिरव्या काचेच्या बांगड्या हातात प्रत्येक महिलेने जरूर घाला. नणंदने भाऊजाईला बांगड्या भरून द्या, भाऊजाईने नंदेला बांगड्या भरून द्या, आईला भरा, आईने मुलीला भरा. एकमेकींना बांगड्या भरल्याना तर आनंद इतका म्हणजे डबल आपला आनंद भरभरून येतो. आपल्या घरात आनंद आणि घरातलं वातावरणसुद्धा इतकं प्रेमाचं होतं. म्हणून हिरव्या काचेच्या बांगड्या जरूर भरायच्या आहे. आणि छान छान शुभ रंगाच्या साड्या किंवा कपडे परिधान करून आपण सेवा पूजा करायची आहे. चुकूनसुद्धा 4 दिवसात वापरलेले कपडे, सुतकात वगैरे घातलेले कपडे असतील किंवा खूप फाटलेले तुटलेले कपडे आहे, मळलेले कपडे आहे, असे कपडे चुकूनसुद्धा महिलांनो, दादांनो घालून देवांची, शिवशंकरांची सेवा पूजा करू नका. छान छान रंग आहे, लाल, पिवळा, निळा, मोरपिशी, ऑरेंज, त्याचबरोबर तुम्ही पांढरा किंवा हलक्या रंगाचे कपडे घालूनसुद्धा शुभ रंगाचे कपडे परिधान करून आपण देवांची सेवा करायची आहे. त्यातल्या त्यात हिरवा रंग तर साक्षात माता लक्ष्मी पार्वती मातेला प्रिय आहे, शिवप्रिय आहे हिरवा रंग. बघा, श्रावण म्हटला की सगळीकडं हिरवंगार दिसतं. आणि अशा शुभ रंगाचे कपडे घालून आपण जर देवांची सेवा केली, हातात छान हिरव्या काचेच्या बांगड्या घालून जर सेवा केली ना, भरभरून फळ मिळतं. संपूर्ण जी पण सेवा कराल ना, उपवास कराल, व्रत कराल, शिवपिंडीवर अभिषेक, बेल, फूल अर्पण कराल, त्याचं भरभरून तुमच्या पदरात इतकं फळ मिळणार आहे की काही मागायलाच उरत नाही. भोलेनाथ आहे, भोल्या मनाने आपली इतकी झोळी भरभरून देता की मुलांच्या आयुष्याचं सोनं होतं, आपल्याला श्रीमंती लाभते, घरात कधीच कशाला कमी पडत नाही. तर श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करत असाल तर सर्वांना हा नियम जरूर लागू पडतो. छान शुभ रंगाचे कपडे नेसून परिधान करून हातात काचेच्या बांगड्या महिलांनी जरूर घाला आणि मग देवांची सेवा करायची आहे. श्रावणी सोमवारी चुकूनसुद्धा महादेवांच्या शिवपिंडीवर या 4-5 वस्तू चुकूनसुद्धा अर्पण करू नका. तुळस, महादेवांना सोमवारी तुळस अर्पण करू नका. शंखाने पाणी अभिषेक करू नका. तुटलेले तांदूळ, आपण पहिली शिवामूठ तांदूळ अर्पण करणार आहोत, तर चुकूनसुद्धा अगदी तुम्ही साधा तांदूळ वापरला चालेल, पण तो अखंड तांदूळच आपण अर्पण करायचा आहे. प्रत्येकाने आपण शिवमूठ तर अर्पण करणारच आहोत. तांदूळ घेताना अखंड चांगला बघून तांदूळ घ्यायचा आहे. गरम पाणी, गरम दूध, तापवलेलं दूध असेल ते शिवपिंडीवर अर्पण करू नका. कच्चं दूध, गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. प्रथम पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृत तयार करा. दूध, दही, मध, साखर, तूप अशा 5ही वस्तू घेताना चांगल्या बघून घ्यायच्या आहे. उष्टे चमचे वगैरे टाकलेले असतील त्या वस्तू चुकूनसुद्धा देवांना अर्पण करू नका. पंचामृत तयार करताना स्वच्छ चांगल्या वस्तू घ्यायच्या आहे. ताज्या वस्तू घ्या सर्व आणि मग पंचामृत तयार करा. दूध पण घेताना चांगलं दूध घ्यायचं आहे गाईचं आणि ते अर्पण करायचं आहे.
देवांच्या शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर आपण भस्म चंदन अर्पण करतो, बेल अर्पण करतो. तर बेल घेताना पण तुटलेला वगैरे असा बेल वापरू नका. जरी तुमच्याकडे एक बेलपान आहे तर तुम्ही ते स्वच्छ पुन्हा धुवून बेल अर्पण करू शकता. बेल कधीच शिळा होत नाही. कुणी बेल वाहिलेला आहे आणि तुमच्याकडं बेल नाही तर तो तुम्ही पुन्हा धुवून पुन्हा देवांना पूजेसाठी सेवेसाठी वापरू शकता. बेल कधीच शिळा होत नाही. पण बेलाची पानं अर्पण करताना चांगले तीन बघून घ्यायचे आहे. 3 पानांचं एक बेलपान चांगलं बघून देवांना अर्पण करायचं आहे. तुटलेलं वगैरे बेलपान अर्पण करू नका. श्रावण महिन्यात तुमच्याकडं कुणी कितीही मागू द्या, या वस्तू घरातून कुणालाच देऊ नका. तर आपण महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू कुणालाच देऊ नका. दूध असेल, दही असेल, पंचामृत तयार करण्यासाठी वस्तू असेल, दूध, दही, साखर, तूप, मध, बेलपत्र, या वस्तू कुणालाच देऊ नका. आपण स्वतःची सेवा स्वतः करायची आहे. कुणाकडून मागून घेऊन वस्तू आपण महादेवांना चुकूनसुद्धा अर्पण करू नका. स्वतःची सेवा आपण स्वतःच करायची आहे. म्हणून घरातून या वस्तू कुणालाच देऊ नका. अख्खे तांदूळ असतील, मीठ असेल, हळद असेल, दूध, दही, तुरटी, खडं मीठ असेल, या वस्तू स्वतःची लक्ष्मी कुणालाच देऊ नका. आणि महादेवांना प्रिय असणारे म्हणजे बेल, फूल, या वस्तूसुद्धा देऊ नका. आणि जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो प्रत्येक सोमवारी, तर ती वस्तू, ते धान्यसुद्धा घरातून कुणाला देऊ नका. स्वतःची सेवा स्वतः सर्वांनी करायची आहे. त्याचबरोबर घरातून पैसे, खिशातून पैसे कुणाला देऊ नका. घेताना गोड बोलतील पण देताना मात्र तोंड वाकडं करतात. सर्वांचाच हा नियमच असतो. आपण दिले की मग आपण गोड असतो, पण आपण जेव्हा पैसे मागत असतो तेव्हा आपण वाईट होऊन जातो. म्हणून पैसा तर व्यवहार कधीच करू नका. कुणाला खरंच गरज आहे औषध पाण्याची, दवाखान्याची, शिक्षणासाठी, मग आपण खरोखर एखाद्या गरजवंताची गरज पूर्ण करत आहोत आपण, एखाद्या गरीब व्यक्तीची, तर मग ठीक आहे. तुम्ही श्रावण महिन्यात अन्नदान करा, कपडा लत्ता दान करा, कुणाला शिक्षणाला दान करा, कुणाला औषध पाण्याला दान करा. दान धर्म करा, मी म्हणत नाही. पण पैसा वगैरे दान करू नका. कारण आपल्या पैशाचा वाईट उपयोग झाला तर मग ती लक्ष्मी आपल्यावर रुसते आणि आपली लक्ष्मी आपल्या घरात कधीच बरकत देत नाही. म्हणून श्रावण महिन्यात तरी या गोष्टींची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. आणि महिलांनो, आपण तर नक्कीच काळजी घ्या. आपल्या घरातून दूध, दही, तांदूळ, मीठ, तुरटी, खडं मीठ असेल, पंचामृत तयार करतो आपण महादेवांना अर्पण करण्यासाठी, त्या वस्तूसुद्धा कुणाला देऊ नका. बेल, फूल किंवा जी सोमवारची शिवामूठ असेल त्या वस्तूसुद्धा कुणाला देऊ नका. पैसे कुणाला देऊ नका. तुमच्या 6 शृंगाराच्या वस्तू असतील त्यासुद्धा कुणाला देऊ नका. आपल्या हातातल्या काचेच्या बांगड्या, तुम्ही जे साडी, ड्रेस ते परिधान करता ते सुद्धा कुणाला देऊ नका या श्रावण महिन्यात. श्रावण सोमवारी नागपंचमी आलेली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की महिलांना तर नक्कीच प्रश्न पडतो की केस धुवावे का. तर महिलांनो, जरी नागपंचमी आहे पण आपलं व्रत आहे, आपण महादेवांचं मोठं व्रत करत आहोत, उपवास करत आहोत, शिवपिंडीवर अभिषेक करणार आहोत, तर शरीराने मनाने पवित्र होऊन आपल्याला व्रत उपवास करायचा आहे. म्हणून अंघोळीच्या पाण्यात तुम्ही चमचाभर गाईचं दूध टाका आणि थोडंसं गंगाजल टाका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र बोला आणि मग अंघोळ करायची आहे. केस या दिवशी महिलांनी आवर्जून धुवायचे आहे. कुठलेच दोष तुम्हाला लागणार नाही. काही ठिकाणी नागपंचमीला केससुद्धा विंचरले जात नाही, जुनी परंपरा आहे. पण नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्याने आपण केस धुवू शकतो. आपण महादेवांची सेवा करत आहोत तर केस अवश्य धुवा. ज्या दिवशी उपवास करतो त्या दिवशी केस अवश्य धुवावे. आणि अशा मोठ्या तिथींना थोडंसं दूध आणि गंगाजल टाकून अंघोळ करा. कुठलेच दोष लागणार नाही तुम्हाला. श्रावणी सोमवारी प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा, नंतर शिवपिंडीवर अभिषेक करा आणि मग नागोबाची, आपल्याला नागदेवतांची, आपल्या भाऊरायाची पूजा करायची आहे. छान अशी तुम्ही घरात पूजा करा किंवा तुमच्या घराजवळ वारूळ असेल किंवा महादेवांच्या शिवपिंडीवर जरी अभिषेक केला तुम्ही, तिथं नागदेवता असतील
तिथं जरी पूजन करून आलात ना, महादेवांचं पूजन आणि नागदेवतांचं पूजन तुम्ही एकत्रितसुद्धा करू शकता. बघा, नागदेवता हे शिवशंकरांचे गण आहेत. आपण त्या दिवशी मंदिरातसुद्धा पूजा करू शकता किंवा माझ्या महिला घरातल्या घरात तुम्ही आपण नाग नरसोबा लावलेला आहे त्याची जरी पूजा केली किंवा काही ठिकाणी घरात मातीची मूर्ती स्थापन करून नागदेवांची मातीची मूर्ती स्थापन करून पूजा केली जाते. काही ठिकाणी रांगोळीने नाग काढला जातो पाटावर, तर त्याची पूजा करा. रांगोळीने नागदेवता काढा किंवा मातीची मूर्ती स्थापन करा किंवा मंदिरात पूजा करा. जरूर आवर्जून सर्वांनी नागदेवतांची सुद्धा पूजा करायची आहे. 4 दिवस वगैरे असतील महिलांनो, पूजा करू नका. आणि या दिवशी तुम्ही केस नाही धुतलेत तरीही चालेल. पुढील सोमवारी तुम्ही अशाच पद्धतीने आंघोळीचा उपाय करा आणि छान अशी पूजा सेवा करा. धन्यवाद.